प्रभाग क्रमांक 13 मधून संगीता सुरेश कांबळे सर्वसाधारण महिला गटाकडून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक. नमस्कार. आज आपण प्रभाग क्रमांक 13 मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी सर्वसाधारण महिला गटाकडून काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार संगीता सुरेश कांबळे हे आपल्यासोबत आहेत. त्यांचे चिरंजीव सूरज उर्फ बंटी कांबळे हे या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. यांच्याकडून आपण थोडक्यात या प्रभागातील विकासाचा विजन आणि त्याचप्रमाणे महिलांचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, विविध प्रश्न, तर त्याच्याबद्दलचा त्यांचा मनोगत ऐकून घेऊया. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक तसेच आबाल वृद्ध आणि छोटी मुले यांच्या संदर्भात विकासाचा काय नेमका त्यांचा मार्ग आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, बोला. आपलं नाव? सूरज उर्फ बंटी कांबळे. आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपल्या आई उभ्या आहेत. तर या ठिकाणी आपण जेव्हा बघतोय तर इथं समाजाला म्हणजे SC मधून एकही जागा गेल्या 15 वर्षात आपल्याला आरक्षित अशी मिळालेली नाही आहे 13 मध्ये. तर आपल्याला सर्वसाधारण महिला गटातून उभारण्याची जी इच्छा आहे किंवा आपण काँग्रेसकडून जी उमेदवारी मागितली आहे, तर या उमेदवारी मागण्यामागचं आपलं विकासाचं विजन काय आहे? मॅडम, गेली 15 वर्ष झालं मागासवर्गीय वॉर्डच नाही आमचा. 15 वर्ष झालं आणि वॉर्ड नाही ती नाही. विकास म्हणावं तेवढा नगरसेवक स्वतःचा कसा आमच्या मागासवर्गीय समाजा नगरसेवक होईल एवढा विकास व्हायला पाहिजे. इतर दृष्टिकोनाने तेवढा विकास होत नाही. मग त्या दृष्टीनं आमचा मागासवर्गीय वॉर्ड पडावा. मागासवर्गीय वॉर्ड पडल्यानंतर जी काही सुविधा जी आहेत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ते आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. आपण बघतोय की महिला देखील आता बऱ्याच प्रमाणात असुरक्षित आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासाठी जे एक शासनानं 33% आरक्षणाचं धोरण ठेवले आणि त्यांना विविध शासकीय योजना शासन निर्माण करून देत आहे किंवा दिलेल्या आहेत, तर याचा आपण उपयोग आणि वापर कशा प्रकारे करून घेऊ शकता? महिलांचा मेळावा घेऊन त्या महिलांनी सगळ्या ह्याच्याबद्दल माहिती सांगून योजनेबद्दल माहिती सांगून तळागाळापर्यंत योजनेचा लाभ देण्याचं काम आम्ही करू शकतो. छोटी मुलं हीच सुशिक्षित झाली किंवा काय तर पुढे देश घडवतात हे तर आपल्याला माहिती आहे. तर या लहान मुलांच्या बाबतीत विकासाचं विजन काय आहे? लहान मुलांचे अभ्यासिका चालू करणे, त्यांच्यासाठी वाचनालय चालू करणे हे लहान मुलांचं विजन आहे. खेळाच्या दृष्टीने त्यासनी क्रीडांगण करून देणे हे लहान मुलांचं विजन आहे. वृद्ध जे असतात ते ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्यांना आपण ओळखतो, तर त्यांच्या हातातला कामधंदा गेल्यामुळे किंवा ते रिटायर्ड झाल्यामुळे त्यांना म्हणावं त्या पद्धतीनं पुरेसं मुबलक काही सोयी सुविधा घरातून पण बऱ्यापैकी मिळत नसतात. आणि आपला भाग हा तसा छोट्या म्हणजे गाव लेवलचा आहे, खेडेगाव असल्यासारखं आहे सांगलवाडी, जरी सांगलीला संलग्न असेल तरी. तर या ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा वृद्धांसाठी कशा प्रकारच्या मोहिमा आपण पुढं आणाल अस्तित्वात? मॅडम, ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही एक टीम तयार करून त्यांचा औषध पुरवठा जेवणखाणं होतंय का नाही आमच्या टीममार्फत आम्ही करण्याचं ठरवलं आहे. दुसरी गोष्ट, ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्येकाने स्वतःच्या आईवडिलाला ज्येष्ठ आहे त्यांची जर का काळजी घेतली तर ज्येष्ठ नागरिकांवर अन्यायच होणार नाही. स्वतःच्या आईवडिलाचा जर का ज्यावेळेला विचार केला त्यांना औषध पुरवठा जर का व्यवस्थित जेवणखाणं मिळते का नाही, त्यांची ट्रीटमेंट काय असेल ती स्वतःच्या मुलांनी आईवडिलांचं जमलं तर ज्येष्ठ नागरिक ते अन्याय होणारच नाही. खरोखर ही भावना आपली चांगली आहे. तर हे सगळं बघण्यासाठी काही आपली टीम आपण राबवू शकतो. या ठिकाणी आपल्यासोबत सूरज उर्फ बंटी जोडले गेले आहेत. सूरज यांच्या ज्या मातोश्री आहेत तर त्यांचा थोडंसं काल मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे त्या आज आपल्यासोबत चर्चेला आलेल्या नाही आहेत. परंतु सूरज यांनी विकासाचं विजन काय आहे आणि सांगलवाडीचा विकास कुठल्या प्रकारे घडविला जाईल तर याची आपल्याकडे थोडक्यात मनोगत त्यांनी आपलं व्यक्त केलेलं आहे. कांबळे या कुटुंबाला त्यांच्या पुढच्या भावी वाटचाली सांगली प्रहार टीमकडून खूप खूप शुभेच्छा. मी कॅमेरामन विनायकसह सांगली प्रहार टीमकडून मुख्य संपादिका नीता पाटील.